नमस्कार, मी डॉक्टर काश्मीरा जठार मनाचे श्लोक क्रमांक 106 ते 110 सादर करते आहे. बरी स्नान संध्या करिये कनिष्ठा, विवेके मना आवरी स्थान भ्रष्टा. दया सर्वभूती जया मानवाला, सदा प्रेमळू भक्तिभावे निवाला. मना कोप आरोपणा ते नसावी, मना बुद्धिरे साधु संगी वसावी. मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी, मना होई रे मोक्ष भागी विभागी. सदा सर्वदा सज्जनाचे निसंगे, क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे. क्रिये वीण वाचाळता ते निवारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. जनी वाद वेवाद सोडून द्यावा, जनी सुख संवाद सुखे करावा. जगी तोचितो शोक संताप हारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. तुटे वाद संवाद त्याते म्हणावे, विवेके अहंभाव याते जिणावे. अहंता गुणे वाद नाना विकारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. उगाचच वादविवादात आपला वेळ न दवडता अहंकार दूर सारून मन शांत करण्याचं महत्त्व इथे रामदास स्वामींनी सांगितलंय. आता मन शांत करायला हवं असेल, मनात भक्तिभाव निर्माण करायचा असेल, तर आपण कुणाच्या संगतीत राहतो तेही महत्त्वाचं आहे. म्हणूनच चांगले विचार असणाऱ्या सज्जनांच्या संगतीत आपण राहायला हवं. ज्या व्यक्तींमुळे आपली मनःशांती ढळते अशा दुष्ट आणि इथे रामदास स्वामींनी म्हटलंय त्याप्रमाणे चांडाळ व्यक्तींपासनं आपण दूर राहायला हवं. आपली कर्म, आपली कर्तव्य ही एकनिष्ठेने करत असतानाच आपल्या मनात एक प्रेमाचा ओलावा हवा. आपलं वागणं बोलणं हे इतरांना सुख वाटेल, आनंद वाटेल असं हवं. त्याशिवाय आपलं मन इकडे तिकडे भटकू नये, त्यात वेडेवाकडे विचार येऊ नयेत, यासाठी मनावर घट्ट पकडही हवी. आपल्या मनात जर एक भक्तीचं अधिष्ठान असेल, आपली दुःख दूर करणारा तो राम समर्थ आहे हा दृढ विश्वास असेल, तर हे सारच आपल्याला सहज शक्य होईल. आणि यामुळेच आपले चांगले विचार आपल्या कृतीतून दिसून येतील. वाद दूर करणारा असा तो संवाद. हा संवाद जसा भक्ती मार्गात देवाशी हवा, तसाच आपल्या संसारात आपल्या जवळच्या व्यक्तींशीही हवा. नाहीतर मी सगळं काही माझंच असा अहंकार फक्त वादविवादांना आणि वितंडवादांनाच आमंत्रण देईल. हे आपल्याला टाळायला हवं. संवादाच्या पायऱ्या चढून आपल्याला भक्ती मार्गाचा कळस गाठता येईल. जय जय रघुवीर समर्थ.